नमस्कार मित्रांनो, योजना परिचयमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एक नाही, दोन नाही, तर चक्क 9 अशा सरकारी योजनांची माहिती घेणार आहोत, ज्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे झिरो रिस्क. सरकारने जिथे वचन दिलंय तिथे धोका संपला असं समजून चालेल. सध्याच्या काळात बँका एफ-डीवर फक्त 6 ते 6.5% व्याज देतात. पण आज आपण ज्या स्कीम्सबद्दल बोलणार आहोत, तिथे सरकार 8.5% पर्यंत गॅरंटीड व्याज देत आहे. यातील बहुतांश योजना टॅक्स फ्री आहेत. म्हणजेच तुमचा कष्टाचा पैसा टॅक्समध्ये न जाता थेट तुमच्या खिशात राहणार आहे. तुम्हाला महिन्याला कमाई हवी असेल, वार्षिक हवी असेल किंवा पैसे दुप्पट करायचे असतील, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिली योजना आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच NSC. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट ही भारत सरकारची एक अत्यंत सुरक्षित आणि लोकप्रिय पोस्ट ऑफिस बचत योजना आहे, जी प्रामुख्याने मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांना डोळ्यासमोर ठेवून डिझाईन केलेली आहे. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा असून सध्या यावर 7.6% दराने वार्षिक व्याज मिळते, जे चक्रवाढ पद्धतीने मोजले जाते आणि थेट 5 वर्षांनंतर मॅच्युरिटीच्या वेळी दिले जाते. या योजनेत गुंतवणुकीची कोणतीही कमाल मर्यादा नसल्यामुळे तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार कितीही मोठी रक्कम गुंतवू शकता. मात्र आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत तुम्हाला वर्षाला ₹1.5 लाख कर वजावट मिळते. सुरक्षिततेच्या बाबतीत ही योजना बँकांच्या मुदत ठेव पेक्षा सरस मानली जाते, कारण याला सरकारची थेट हमी असते आणि यावर कोणताही TDS कापला जात नाही. या व्यतिरिक्त आणीबाणीच्या काळात तुम्ही तुमचे NSC सर्टिफिकेट बँकेत तारण ठेवून त्यावर सहज कर्जही घेऊ शकता. ही योजना अशा लोकांसाठी उत्तम आहे, ज्यांना शेअर मार्केटची जोखीम न घेता 5 वर्षांसाठी एकरकमी गुंतवणूक करायची आहे आणि सोबतच टॅक्समध्ये मोठी बचत करायची आहे. दुसरा पर्याय म्हणजे RBI फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉन्ड. हे बॉन्ड्स थेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBIद्वारे जारी केले जात असल्याने यामध्ये गुंतवणुकीची 100% सुरक्षा आणि भारत सरकारची हमी मिळते. या बॉन्ड्सचा कालावधी 7 वर्षांचा असतो आणि याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याचा व्याजदर स्थिर नसून फ्लोटिंग असतो, जो दर 6 महिन्यांनी 1 जानेवारी आणि 1 जुलै दरम्यान बदलला जातो. सध्या यावर 8.05% दराने व्याज मिळत असून हे दर नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटच्या व्याजदरापेक्षा नेहमी 0.35% जास्त ठेवले जातात. यात गुंतवणुकीची कोणतीही कमाल मर्यादा नाही आणि मिळणारे व्याज दर 6 महिन्यांनी थेट गुंतवणूकदाराच्या बँक खात्यात जमा केले जाते, ज्यामुळे नियमित उत्पन्नाची सोय होते. जरी याचा मूळ कालावधी 7 वर्षे असला, तरी ज्येष्ठ नागरिकांसाठी वयानुसार 4, 5 किंवा 6 वर्षांनंतर मुदतपूर्व पैसे काढण्याची विशेष सवलत दिली जाते. हे बॉन्ड्स टॅक्सेबल असून यावर मिळणाऱ्या व्याजावर तुमच्या टॅक्स स्लॅबनुसार कर आकारला जातो आणि आयकर कायद्याच्या 80C अंतर्गत यात कोणतीही कर सवलत मिळत नाही. सुरक्षितता आणि बँकांच्या मुदत ठेवींपेक्षा जास्त परतावा शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. तिसरी आणि सर्वात लोकप्रिय योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. जर तुमच्या घरात 10 वर्षांखालील मुलगी असेल, तर तिच्या भविष्यासाठी हे सोनं आहे. ही योजना 10 वर्षांखालील मुलीच्या नावाने तिचे नैसर्गिक किंवा कायदेशीर पालक उघडू शकतात आणि एका कुटुंबात जास्तीत जास्त 2 मुलींसाठी हे खाते उघडता येते. या योजनेचा सध्याचा व्याजदर 8.2% असून तो सरकारी योजनांमध्ये सर्वाधिक आहे आणि दर 3 महिन्यांनी चक्रवाढ पद्धतीने मोजला जातो. यात एका आर्थिक वर्षात किमान ₹250 आणि कमाल ₹1.5 लाख जमा करण्याची मुभा आहे. या योजनेचा एकूण कालावधी 21 वर्षांचा असतो, परंतु पालकांना फक्त सुरुवातीच्या 15 वर्षांपर्यंतच रक्कम जमा करावी लागते. त्यानंतरचे 6 वर्षे खाते आपोआप व्याजासह वाढत राहते. या योजनेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे हे पूर्णपणे ई श्रेणीत येते, ज्याचा अर्थ असा की गुंतवणुकीची रक्कम, मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळणारी अंतिम रक्कम या तिन्हीवर कोणताही कर लागत नाही. मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिच्या उच्च शिक्षणासाठी खात्यातील 50% रक्कम काढण्याची सोय उपलब्ध आहे. ही योजना पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही अधिकृत सरकारी बँकेत उघडता येते आणि मुलीच्या सुरक्षित भविष्यासाठी हा एक अत्यंत भरवशाचा गुंतवणूक पर्याय मानला जातो. चौथी योजना आहे पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम MIS. ही अशा लोकांसाठी एक उत्तम योजना आहे, ज्यांना त्यांच्या जमा पुंजीवर दर महिन्याला ठराविक आणि सुरक्षित उत्पन्न हवे आहे. ही भारत सरकारची एक अत्यंत विश्वासार्ह योजना असून यात तुम्ही एकदाच ठराविक रक्कम गुंतवून पुढील 5 वर्षांसाठी दरमहा व्याज मिळवू शकता. सध्या या योजनेवर 7.4% दराने वार्षिक व्याज मिळत आहे, जे दर महिन्याला तुमच्या बँक खात्यात जमा केले जाते. गुंतवणुकीच्या मर्यादेबद्दल सांगायचे तर, एका व्यक्तीच्या नावावर तुम्ही जास्तीत जास्त ₹9 लाख गुंतवू शकता, तर पती-पत्नी मिळून ₹15 लाख गुंतवणूक करू शकतात. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा असतो आणि 5 वर्षे पूर्ण झाल्यावर तुमची मूळ जमा केलेली रक्कम तुम्हाला सुरक्षित परत मिळते. सुरक्षिततेच्या दृष्टीने ही योजना सर्वोत्तम मानली जाते, कारण याला सरकारची हमी असते आणि मार्केटमधील चढ-उतारांचा यावर कोणताही परिणाम होत नाही. जर तुम्हाला मुदत संपण्यापूर्वी 1 ते 3 वर्षांच्या दरम्यान पैसे काढायचे असतील, तर जमा रकमेवर 2% दंड आकारला जातो आणि 3 वर्षानंतर 1% दंड लागतो. निवृत्त व्यक्ती
ज्येष्ठ नागरिक किंवा ज्यांना नियमित मासिक उत्पन्नाची गरज आहे, त्यांच्यासाठी हा एक सुपर गुंतवणूक पर्याय आहे. पुढची योजना म्हणजे सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम (SCSS). ही केंद्र सरकारची एक अत्यंत सुरक्षित आणि सर्वाधिक व्याज देणारी योजना आहे, जी खास 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आली आहे. ही योजना 60 वर्षे पूर्ण झालेले नागरिक किंवा 55 ते 60 वयोगटातील निवृत्त कर्मचारी ज्यांनी निवृत्तीचे फायदे मिळाल्यापासून 1 महिन्याच्या आत गुंतवणूक केली आहे आणि 50 वर्षावरील निवृत्त संरक्षण कर्मचारी यांच्यासाठी उपलब्ध आहे. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा असून सध्या यावर 8.2% इतका उच्च व्याजदर मिळत आहे, जो इतर अनेक बँकांच्या एफ-डीपेक्षा अधिक आहे. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचे व्याज दर 3 महिन्यांनी म्हणजेच दरवर्षी 1 एप्रिल, 1 जुलै, 1 ऑक्टोबर आणि 1 जानेवारीला थेट तुमच्या बँक खात्यात जमा केले जाते, ज्यामुळे नियमित उत्पन्नाची सोय होते. यात गुंतवणुकीची किमान मर्यादा ₹1,000 असून कमाल ₹30,00,000 गुंतवणूक करण्याची मुभा आहे. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत यात ₹1,50,000 कर सवलत मिळते. मात्र एका वर्षात मिळणारे व्याज ₹50,000 जास्त असेल तर त्यावर TDS कापला जातो. 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ही योजना 3 वर्षांसाठी वाढवण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. सुरक्षितता, सरकारी हमी आणि नियमित उत्पन्न यांमुळे ही निवृत्त व्यक्तींसाठी सर्वोत्तम गुंतवणूक मानली जाते. पुढची योजना आहे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF). ही भारतातील एक अत्यंत लोकप्रिय आणि विश्वासार्ह दीर्घकालीन बचत योजना आहे, जी सुरक्षितता आणि टॅक्स बचतीचा एक जबरदस्त मेळ साधते. ही पूर्णपणे केंद्र सरकारची योजना असून यामध्ये कोणताही भारतीय नागरिक पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खाते उघडू शकतो. PPFचा मूळ कालावधी 15 वर्षे असतो, जो 15 वर्षे पूर्ण झाल्यावर पुन्हा 5-5 वर्षांच्या गटात आयुष्यभर वाढवता येतो. सध्या यावर 7.1% दराने वार्षिक व्याज मिळत असून हे व्याज दरवर्षी चक्रवाढ पद्धतीने मोजले जाते. गुंतवणुकीच्या बाबतीत तुम्ही एका आर्थिक वर्षात किमान ₹500 आणि कमाल ₹1,50,000 जमा करू शकता. या योजनेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे हे ई श्रेणीत येते, म्हणजेच तुमची गुंतवणूक, त्यावर मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीनंतर मिळणारी संपूर्ण रक्कम यावर ₹1ही टॅक्स लागत नाही. ही योजना पूर्णपणे सुरक्षित आहे, ज्यामुळे मार्केटमधील चढ-उतारांचा यावर कोणताही परिणाम होत नाही. विशेष म्हणजे खात्याच्या 3ऱ्या वर्षापासून तुम्ही यावर स्वस्त दरात कर्ज घेऊ शकता आणि 7व्या वर्षापासून ठराविक रक्कम अंशतः काढण्याची सोयही उपलब्ध आहे. ज्यांना जोखीम न घेता निवृत्तीसाठी किंवा मुलांच्या भविष्यासाठी मोठी रक्कम जमा करायची आहे, त्यांच्यासाठी PPF हा एक मस्ट हॅव पर्याय आहे. पुढील योजना आहे नॅशनल पेन्शन स्कीम. ही एक मार्केट लिंक गुंतवणूक योजना आहे, ज्यामध्ये 18 ते 70 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक सहभागी होऊ शकतो. NPSमध्ये जमा केलेला पैसा इक्विटी शेअर मार्केट, कॉर्पोरेट बॉन्ड्स आणि सरकारी सिक्युरिटीजमध्ये गुंतवला जातो, ज्यामुळे दीर्घकाळात साधारणपणे 8% ते 12% पर्यंत चांगला परतावा मिळण्याची शक्यता असते. या योजनेचे 2 प्रकार आहेत. टियर 1 जे निवृत्तीसाठी अनिवार्य खाते आहे आणि टियर 2 जे ऐच्छिक बचत खाते आहे. गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत ₹1,50,000 आणि 80CCD अंतर्गत अतिरिक्त ₹50,000 अशा एकूण ₹2,00,000 कर सवलत मिळते. वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्ही एकूण जमा रक्कमेपैकी 60% रक्कम एकरकमी आणि पूर्णपणे टॅक्स फ्री काढू शकता, तर उरलेल्या 40% रकमेतून तुम्हाला आयुष्यभर मासिक पेन्शन मिळते. ही योजना अत्यंत पारदर्शक, पोर्टेबल आणि कमी खर्चाची असल्याने तरुण पिढीसाठी निवृत्तीचे नियोजन करण्याचा हा एक सर्वोत्तम मार्ग मानला जातो. पुढची योजना आहे अटल पेन्शन योजना (APY). ही प्रामुख्याने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली एक अत्यंत महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांना त्यांच्या वृद्धापकाळात नियमित मासिक पेन्शनची खात्री देणे हा आहे. ही योजना 18 ते 40 वयोगटातील कोणत्याही भारतीय नागरिकासाठी खुली आहे, ज्यांच्याकडे बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते आहे. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्ही वयाच्या 60व्या वर्षानंतर दरमहा 1,000, 2,000, 3,000, 4,000 किंवा ₹5,000 गॅरंटीड पेन्शन मिळवू शकता. तुम्ही किती पेन्शन निवडता आणि तुमचं वय किती आहे, यावर तुमचा गुंतवणुकीचा हप्ता ठरतो. उदाहरणार्थ, जर 18 वर्षांच्या तरुणाने ₹5,000 पेन्शनचा पर्याय निवडला, तर त्याला दरमहा फक्त ₹210 जमा करावे लागतात. या योजनेत जमा केलेल्या रकमेवर आयकर कायद्याच्या कलम 80CCD अंतर्गत कर सवलत मिळते. दुर्दैवाने गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या जोडीदाराला पती-पत्नी तीच पेन्शन मिळते आणि दोघांच्या मृत्यूनंतर संपूर्ण जमा झालेली रक्कम नॉमिनीला परत केली जाते. ही योजना विशेषतः अशा लोकांसाठी वरदान आहे, ज्यांच्याकडे भविष्यासाठी कोणतीही पेन्शन सुविधा उपलब्ध नाही. शेवटची योजना म्हणजे किसान विकास पत्र. ही योजना भारत सरकारद्वारे समर्थित असल्याने पूर्णपणे सुरक्षित आहे आणि यामध्ये गुंतवणुकीची कोणतीही कमाल मर्यादा नाही, ज्यामुळे तुम्ही ₹1,000 पासून कितीही मोठी रक्कम गुंतवू शकता. किसान विकास पत्राचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे हे 9 वर्षे 7 महिन्यात तुमचे पैसे थेट दुप्पट करते. सध्या यावर 7.5% दराने वार्षिक व्याज मिळत असून ते चक्रवाढ पद्धतीने मोजले जाते. पूर्वी ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठी होती, परंतु आता कोणताही भारतीय नागरिक 18 वर्षांवरील यामध्ये गुंतवणूक करू शकतो.
तसेच मुलांच्या नावाने किंवा जॉइंट अकाउंट उघडूनही यात सहभागी होता येते. या योजनेचा लॉक इन पिरियड 30 महिने असतो. त्यानंतर तुम्ही काही अटींवर पैसे काढू शकता. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये आयकर कायद्याच्या कलम 80 अंतर्गत कोणतीही टॅक्स सवलत मिळत नाही आणि मॅच्युरिटीवर मिळणारे व्याज तुमच्या टॅक्स स्लॅबनुसार टॅक्सेबल असते. तरीही ज्यांना शेअर मार्केटची कोणतीही जोखीम न घेता आणि कोणत्याही क्लिष्ट गणिताशिवाय आपले पैसे सुरक्षितपणे दुप्पट करायचे आहेत, त्यांच्यासाठी किसान विकास पत्र हा एक उत्तम आणि खात्रीशीर पर्याय आहे. तर मित्रांनो, या होत्या त्या 9 जबरदस्त सरकारी योजना ज्या तुमच्या कष्टाच्या पैशाला पूर्ण सुरक्षा आणि बँकांपेक्षा जास्त परतावा देतात. मला खात्री आहे की आजची ही माहिती तुमच्या आर्थिक नियोजनासाठी नक्कीच कामाची ठरेल. आता तुम्ही सांगा, या 9 योजनांपैकी तुम्हाला कोणत्या योजनेबद्दल सर्वात जास्त रस आहे? एन-पी-एस, सुकन्या समृद्धी की किसान विकास पत्र? ज्या योजनेवर सर्वात जास्त कमेंट्स येतील, त्यावर मी लवकरच एक सविस्तर व्हिडिओ घेऊन येईन. आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या योजना परिचय चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा योजना परिचय. जय हिंद, जय महाराष्ट्र.